एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। सावंगी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना रस्ता काम पूर्ण करणे व सावंगी ते खैरी रस्ता दुरुस्ती नूतनीकरण करण्यासाठी सावंगी ग्रामस्थांचे बेमुदत सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन अखेर रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। सावंगी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच सावंगी ते खैरी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सावंगी संगम येथील ग्रामस्थांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते। सदर आंदोलनाची दखल घेत मारेगाव तहसीलदार उत्तम नीलावाड, मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे माई साहेब यांनी सदर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांचे रोडवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच सदर काम थांबविल्या शेतकरी महिलेच्या शेतात पाणी जाऊन महिलेच्या शेताचे पाण्याने कुठलेही नुकसान होऊ नये याकरिता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे माई साहेब यांच्याकडून शेताला युटर्न स्टिचिंग करून देण्यात येईल, तरी पुलाजवळ मोठे गोटे टाकून देण्याची लेखी आश्वासन घेतल्यानंतर शेतकरी महिलेच्या संमतीने रोडचे थांबलेले काम सुरू करण्यात आले। काम सुरू झाल्यानंतर तहसीलदार ठाणेदार यांनी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांनी रोडचे काम सुरू झाले आहे, त्यामुळे आपले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात यावी अशी विनंती करून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी गावातील विद्यार्थी, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह मार्डी सर्कल प्रतिनिधी नयन खाडे। साहेब, आज जे 2 दिवसापासून सावंगी येथे आंदोलन सुरू होतं, खैरी कोसारा आणि खैरी सावंगी रोडबद्दल जे आंदोलन होतं त्याबद्दल आज तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून जे काम थांबलेलं होतं पुलाबद्दल, त्याबद्दल तुम्ही सविस्तर तो निर्णय घेतला त्यांना बोलून, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आज कोसारा खैरी राज्यमार्गापासून जुना सावंगीकडे जाणारा जो जुना पांढरा रस्ता म्हणून म्हटला जातो, तो रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला आहे। परंतु ह्या रस्त्याच्या आत एका ठिकाणी नाला होता आणि तो नाला पूर्ण करण्याच्या अनुषंगानं चारुशिलाताई शेखर कुनकार ह्या ताईने हा रस्ता अडवलेला होता। त्यांची मागणी अशी होती की हा रस्ता जर समजा डोले टाकून जर केला तर म्हणजे स्टेट वे पाणी येईल आणि माझ्या शेताचं नुकसान होईल। अच्छा, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्या देण्यासाठी तयार नव्हत्या, पण आम्ही त्यांना समजावून सांगितलं, PI साहेबांनी सांगितलं, आम्ही सगळ्यांनी त्यांना समजावून सांगितलं आणि हा रस्ता होणं का गरजेचं आहे हे पण सांगितलं। ताई ऐकत नव्हत्या, पण ताईला हे समजून सांगितलं, जिथं त्यांच्या लक्षात आली बाब, ताईने सुद्धा मन मोठं करून आणि थोडं त्यांचं त्या शेताच्या ठिकाणी जे नुकसान होणार होतं त्या ठिकाणी पिचिंग करून देण्याच्या अटीवर आणि ज्या ठिकाणी ढोल्याचं पाणी निघणार आहे त्या ठिकाणी सुद्धा 2 साईडने पिचिंग करून देऊन शेताचं नुकसान होणार नाही ह्या अटीवर संबंधित अभियंत्यांनी लेखी लिहून दिलं आणि ताईने सुद्धा ते मान्य केलं। आज ताईने मोठ्या मनानं हा रस्ता करण्यासाठी संमती दिली। मी प्रशासनाच्या वतीनं ताईचं खूप खूप आभार मानतोय आणि निश्चितच मी उपअभियंता श्री माई साहेबांना सांगतो की कृपया आपण जे लेखी लिहून दिलेलं आहे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पिचिंग करून द्यावं, एवढाच मी माई साहेबांना सूचना करतो आणि आदेश देतो। यानंतर रोडचं काम सुरू होईल का? आता निश्चितच ताईनंच संमती दिली, त्याच्यामुळे काय थांबण्याचा विषयच नाही आणि माझी विनंती आहे की आपण सुद्धा एक पत्रकार बांधव आहात, तुमच्या माध्यमातून सांगतो की आंदोलन करतानाही तुम्ही सांगा की हा रस्त्याचा विषय आम्ही मिटवलेला आहे, आपण स्वखुशीनं ते आंदोलन मागे घ्यावं असं आपण सुद्धा मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो आणि त्यांनी मागे घ्यावं असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। त्याच्यासाठी ते तुम्हाला करून द्यावं लागेल, जिथे जाण तिथं आपली पाठीशी ते करून द्यावं लागेल ना। पिचिंग करून देणे यांच्या शेताला तहसीलदार साहेब, पिचिंग करून देणे आणि ते ढोल्यासमोर गोटे टाकणे, बरोबर आहे ना? ठीक आहे, म्हणजे बैलबंडी वगैरे केली पिचिंग मध्ये तो रस्ता करून देईनच ना, ते आता देणारच आहे ना। ठीक आहे, काम चालू करायचं। ठीक, ओके। एवढं राजू झालं करून दे काय साहेब, म्हणजे करून द्यायला लागेलच ना।